हॅलो ब्युटिफुल पीपल, व्हेरी गुड मॉर्निंग. सो मी वृषाली आणि मी परत आले अजून एक नवीन ब्लॉग घेऊन ट्रॅव्हलिंगचा. सो मी झोपेतून उठलेली आणि मी आवरत होते बिकॉज नाईटला मी बॅग पॅक केली नव्हती. सो मी आत्ता बॅग पॅक करत होते आणि मी निघाली आहे. आणि आय एम शुअर की ज्या प्लेसवरती मी चालली ना त्या प्लेसवरती तुम्ही गेले नाहीत आणि हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच जाल. ओके, सो सगळं मी रेडी झाले होते आवरून पटकन, कारण की ब्रेकफास्ट वगैरे करायचं नव्हतं, सीधा निघायचं होतं. सो वाजले होते आत्ता 7. सो आज आहे संडे. मी वृषाली आणि आम्ही लोक चाललो आहे गावाला. थोडंसं काम आहे आमचं, सो ते करून कुठेतरी बघू, स्पॉट वगैरे भेटला तर तिकडनं आम्ही फिरून पण येणार आहे. आणि माझ्यासोबत कोण आहे? हा, झोपेतून उठून चाललाय ना तू. ठीक आहे, बॅग वगैरे पॅक केली आम्ही आणि निघालो. आज निघणार 3-4 तास लागते. ट्रॅफिक लागल्यावरती जास्त वेळ पण लागू शकतो. मग आम्ही तिकडे गेल्यावरती ठरवू की कुठे फिरायला जायचंय. ओके, सो मिळते हे. स्टे ट्यून. बाय. आधीच नाही ठेवायचा ना इथं, गाडीचं तिथं ह्याने ठेवलं होतं. काय होतं रे? एनर्जी ड्रिंक होतं ना हे, त्याच्यात ठेवलं आणि त्यात पूर्ण बघा कलर लागला. दाखव ते इकडं. काहीच पेट्रोल भरले. आता आम्ही थांबलो होतो. अरे हवा चेक नाही केली? ठीक आहे, हवा चेक करायची झाली कारण की तिथं कोण नव्हतं पेट्रोल पंपवरती. आता पुढं बघतो कोण आहे का, बिकॉज ऑब्व्हियसली पावसाळा वगैरे आहे आणि समजत नाही खड्डे वगैरे पाण्यांमुळं काय काय येतं. टायरमध्ये घुसलं बसलं दोघंच व्हायचं काहीतरी. आम्हाला तिथं थांबावं लागेल, अजून टाइम वेस्ट होईल. म्हणून आम्ही टायर वगैरे चेक करून जातो प्रॉपर पूर्ण. आणि वेदर झालंय थोडंसं पाऊस येण्यासारखं, पण पोहोचल्यावरती आला पाहिजे, आत्ता नाही. बिकॉज खूप ट्रॅफिक होतं आणि चाकणमध्ये तर खूप जास्त ट्रॅफिक लागणार आहे. चाकणच्या रोडनेच जाणार आहे आम्ही आता. कुठे आहे आपण? आता कोणत्या रोडने चाललोय? ओके, आम्ही उलट्या साईडने चाललोय, लोणीगंजच्या साईडने इकडनं. सो मग आता लोणीगंजमध्ये आणि नाश्ता वगैरे काहीच नाही गेला, कॉफी पण नाही पेली, म्हणून माझी झोप नाही उडली. सो मग कॉफी वगैरे पितो, नाश्ता करतो, कुठं चांगलं भेटत असेल. सो इकडे आम्हाला अजून एक इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप भेटलाय. सो तिथे आम्ही आता हवा चेक करतोय. आणि मला लागली भूक, मला खूप झोप येते, पण हा झोपूनच देत नाही. मी बोलते मी तर मागं जाऊन झोपते बोलून, नाही बोलते नाही झोपायचं. मी झोपल्यावरती त्याला पण झोप येते ना, म्हणून साठी गाडी घेऊन चालवणार म्हणून साठी. हे हवा चेक करतायत. इकडे आहे आम्ही आता. आहे ना, आधी त्या एका पेट्रोल पंपवरती उभा राहिलेला. सो ते त्याला बोलले, तिथे एक मुलगा होता, तो त्याला शाहरुख खान बोला त्याच्या हेअरस्टाईल बघून. तेव्हापासून आकडतोय, कारण की काल ह्याने हेअरस्टाईल करून आला आणि मला विचारत होता. मी बोलला खूप खराब दिसते असं तसं नाही का. तर मग आता एकदम असं तो मुलगा बोलला त्याला शाहरुख खान सारखी हेअरस्टाईल आहे ना, म्हणून साठी लगेच आकडायला लागलाय. काहीच आम्ही आता नाश्ता करायला इथं आलोय. हे तुलसी रेस्टॉरंट आहे मे बी. काय खायचंय? मिसळ. इथे आम्ही आलोय नाश्ता करायला. आणि मी चहा आणि मिसळ मागवली दोघांनी पण, कारण की आम्हाला मिसळ खायची होती. सो येतंय आता, नाश्ता करून निघणार आहे आम्ही. बघा कसा रस्ता आहे माझी मिसळ. पण मी चाय पण मागवलाय, मला चाय प्यायचा आधी, मगच मी खाणार. तू खा बाप्स नका. 1/2 घेऊ का चहा? मग थोडा पिशील माझ्या ह्याच्यातला. हा, ह्याच्यातूनच पिशील का ह्याच्यात टाकू? टाक त्यामध्ये टाक, गार होईल.
गाईज नाश्ता झालेला, आम्ही मिसळ पाव खाल्ला, एवढा खास नव्हता पण चाललोय आपण. चला नॉनस्टॉप जायचं आता. तुळशी रेस्टॉरंट आहे ना, त्याचं जेवण खूप छान आहे पण मिसळ मला नाही आवडली. ठीक आहे पण चाललो आम्ही आता. रोड ट्रिप म्हटलं की थोडंसं एन्जॉय आलाच. सो तसंच एक 3 तासाचा जो रोड आहे तो क्रॉस करण्यासाठी आम्ही थोडंसं एन्जॉय मस्ती मजा करत करत चाललो होतो आणि खूप जास्त एन्जॉय केला आम्ही गाडीतही. काय घेते ग? काय घेते? घरी चाललोय तर मग थोडंसं स्पीड घेऊन जाऊया. थोडंसं काय ना जास्त घे नाही, पुन्हा तू घ्यायला विचार. दरवेळेस काय थोडंसं खायला थोडंसं घे, सगळं एवढं सगळं घे. डाएटवर जाणार आहे आणि हेअरस्टाईल अशी काय केली? हेअरस्टाईल चेंज करणार रोज प्रत्येक ह्याच्यामध्ये दिसतीस काय हेअरस्टाईल आहे? कट करायचं आहे मला ते सांगतो. सो स्वीट्स वगैरे घेऊन झाले होते माझे आणि अगेन आम्ही गाडीमध्ये गेलो. परत आम्ही सेमच मस्ती करत होतो बिकॉज वेदरही तसं झालं होतं, थोडंसं रेणी पाऊसही येत होता. सो आम्ही जरा जास्तच एन्जॉय करत होतो आणि बाहेरचं वातावरण खूप सुंदर होतं. आईज 3 तासाचं ड्रायव्हिंग करून आम्ही पोहोचलेलो आहे. आता एक 5 मिनिटातच घरी आहे. ठीक आहे. सो सगळ्यात आधी मी फ्रेश होणार आहे आणि झोपून जाणार आहे बिकॉज माझी झोप नाही झाली. तू कर, तुला काय करायचंय बाई. चष्मा घाल. अंधळा मागतो एक डोळा, देव देतोय 2 डोळे. आणि घुसवला काय करशील तू? बाप्पा कडे कुठून बाहेर काढ. बाहेर दे इकडे मी करता येत नाही तुला. घे पटकन आली. मला येत नाही म्हणतो ना. मी बात वगैरे करून रेडी झाले होते आणि पण बात केली होती आणि आम्ही निघणार होतो ज्या ठिकाणी आम्हाला जायचे त्याच्यासाठी. सो गाईज आम्ही इकडे आलोय, घरी लाईट गेली होती. सो मग थोडंसं आम्ही आता फिरायला चाललोय. आउटफिट चेंज केले मी, दिसेल तुम्हाला पुढे. आणि आता चाललोय मी एका ठिकाणी. सो आम्ही चाललेलो आहे. ही मी स्वीट्स घेतले आणि आमच्या बाळासाठी थोडेसे चॉकलेट्स घेतले. हा आहे बाबाचा ड्रेस कोड. सो आम्ही आता निघालो आहे. वातावरण बघा किती भारी झाले. खबर जाईन त्याची. केला शॉट आहे. सो प्रिव्हियस ब्रिज तुटला होता म्हणून तिथे नवीन काम सुरू होतं ब्रिजचं. आणि तिकडे टेम्पल आहे कोठाई माताचं. आणि इकडे बुक बॉक्स इथं पण व्हायला लागला आता यार. हॉटेल बिटेल होईन तिथं. आपण तिथे एक चायची टपरी टाकूया. हे आमचं विहार आहे. इकडून आपण लगेच 15-20 मिनिटातच निघूया. आम्ही आलोय, इकडं गाडी लावली. आता मम्मी कशी बोंबलं ना मला बघा. डिलीट करणार माझ्या ह्याच्यातला पण गेम मी डिलीट करणार. सारखा गेम खेळत असतो. ती भारी चहा बनवलाय. वाव. हा कडूचा कडू. हा येतं का बनवता का? हा तुला येतं ना, तू पण बोला. मम्मीला भेटून मी लगेचच तिथून निघाले बिकॉज आम्हाला फिरण्यासाठी पण जायचं होतं. सो लेट नको व्हायला म्हणून साठी. तो जो डोंगर दिसतोय ना तो तिथं, हा तिथं चाललोय आम्ही त्या केंद्रावरती. सो तिथं एक पॉइंट आहे, तिथे आम्ही ऑलरेडी जाऊन आलोय. आम्ही कॉलेज टाइमला जायचं तिकडं है ना. कसं जायचं? फिरायला, भेटायला. सो आम्ही तिथं जायचं
दिसतंय का आता? तिथे गेल्यावरती मी दाखवते. तिकडे पाऊस असेल मे बी. सो आपण फिरायला जाणार आहे तिकडे आता. चालू. अँड चहा. आम्ही वरती जाऊन पिणार आहे आता मस्त चहा. वरती इतकं सुंदर वातावरण आहे ना गाईज. तिथे मस्त गरमागरम चहा आणि बिस्किट खाणार आहे आम्ही. सी पूर्ण सह्याद्रीमध्ये. हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ना आपला. ठीक आहे, गिरवली केंद्रावरती. आणि हा बघा किती नॅरो रोड आहे. किती मला तर आताच भीती वाटायला लागली बाई. गाडी गेली पाहिजे फक्त. सी पूर्णच्या पूर्ण ग्रीनरी ग्रीनरी. वाव. राहतात इथं बघा यांची घर. हे बघा काका. हे बघा विटभट्ट्या. हे बघा थोडासा सूरज आलाय. खूप चढ आहे इथं आणि मला खूप भीती वाटतेय. हे बाबा नीट झालं. पण इथे एकदा तरी या तुम्ही फिरायला. मी कॉलेज टाइम मध्ये इकडं खूप वेळा आलेली आहे फिरायला. छान आहे. सी आता इकडं वरती जायचंय सीधा. बघा कसा रोड आहे बघा. व्ह्यू बघा फक्त व्ह्यू. ओनली व्ह्यू, नथिंग एल्स. येताना आणि इथे मला एक व्हिडिओ बनवायचा होता म्हणून साठी मी गाडीतून उतरून तो व्हिडिओ बनवत होते. ओनली रील्स. ऑन अ सिरियस नोट, इकडे एकदा तरी तुम्ही या. एकदा. हॅलो बॉस. मी तर आली आहे खूपदा तरी सुद्धा मी अजून एकदा आली आहे. खूप छान व्ह्यू आहे. खूप छान. सी तुम्हाला भीमाशंकरला अंदरबनला स्वातंत्र्य रिक्स वरती या. पण तुम्हाला इतके छान छान व्ह्यूज भेटतील ना. म्हणजे तुम्हाला काय अंदरबन काय दुसरं जिथं पण तुम्ही जाल कडक व्ह्यूज आहेत. दाखवते मी. स्वर्ग गाईज. हा सीन तुम्ही बघा फक्त. कुठं पाहायला दिसणार आहे का तुम्हाला? सो गाईज तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर तुम्हाला पुण्यामधून 2 तासाचा प्रवास करून तुम्हाला मंचर घोडेगाव इथे यावे लागेल. आणि तिथं गिरवली म्हणून एक गाव आहे. तिथं हे उंच टेकडीवरती एक स्पेस रिसर्च सेंटर आहे जिथे आकाशातला अभ्यास केला जातो. सो तिथलचाच हा व्ह्यू आहे. आणि पर्सनल डिटेल्स हवे असेल तर प्लीज मला इन्स्टाला DM. फायनली आम्ही ते पोहोचलेलो आहे. सी द व्ह्यू. सी. आणि आम्ही इकडे गाडी पार्क केलेली आहे आणि इथे थोडंसं आम्ही फोटोशूट वगैरे करतो आणि जातो. मग सी इकडचा व्ह्यू बघा गाईज. मी इथे ना फक्त डोळे मिटून पूर्ण जी शांतता आहे आणि जे पक्ष्यांचे आवाज आहेत ना ते ऐकत होते ओनली. ऐक मी काय बोलते. मी हे सगळे 5 पण हे भरते. ठीक आहे. इकडे नाही इकडे बघ. तू एक माझा असा काढ मी तुझं सेम काढते. मग आपण ते काढायचं कळलं ना. खाई सो गाईज फायनली वी रीच ॲट लोकेशन. आणि हे जे लोकेशन आहे ना हे आमचं फिक्स नव्हतं की इकडे यायचं की नाही. आमचं एक छोटंसं काम होतं म्हणूनसाठी आम्ही गावी आलो होतो. पण इथे जेव्हा कॉलेज टायमिंगला मी असायचो ना तेव्हा इथे यायचो. पण हे जे आत्ताचं जे वेदर आहे ना ते मी कधीच पाहिलं नव्हतं. बिकॉज मी रेनी सीझनमध्ये कधीच आले नव्हते इकडं. सो मी फर्स्ट टाईम आली आहे. आणि हे वातावरण बघून मला रिग्रेट होतं आहे की त्यावेळेस मी रेनी सीझनमध्ये का नाही आले. लिटरली आत्ता एक 5 वर्षांनी मी रिटर्न गेले होते. आणि व्ह्यू तर तुम्ही पाहूच शकताय.
इतके सुंदर सुंदर व्ह्यू होते ना, तिकडून जायचं मनच करत नव्हतं. लिटरली आम्ही तिथे 6 वाजेपर्यंत होतो. खूप खेळलो, धडपडलो आणि खूप मज्जाही केली आणि त्या व्ह्यूचं पूर्ण जे पण होतं सगळं आनंद लुटला आम्ही. बिकॉज आकाशामध्ये पूर्ण ढग साचले से बाय टू लोकेशन. केली होती. बाय बाय. शेवटी सगळं एन्जॉयमेंट करून आम्ही 6 वाजता तिकडनं निघालो होतो. सो निघताही मन भरत नव्हतं. सो मी थांबून एक रील काढतच होते. फायनली हा मला घेऊन आला घरी. घरी आल्यावरती मी थोडासा मस्त अद्रकचा चहा बनवला. बिकॉज वरती मी थोडीशी भिजले होते. सो आजारी नाही पडावं म्हणून. आणि थोड्या वेळाने हा बाळाला घरी घेऊन आला होता खेळण्यासाठी. काय ते आणि मी आत होते आणि हा बाहेर गाडीत बसून मला कसा आवाज देते बघ. त्याला घरात घेऊन आले. मग थोडंसं त्याला चाय आणि बिस्किट खायला दिलं. ते कुरकुरे वगैरे घेऊन आलेला. मग त्याच्यासोबत थोडीशी मस्ती केली आणि नंतर मग मला निघायचं होतं. सो मग त्याला मी घरी सोडून आले आणि अगेन आम्ही सगळं पॅकिंग केलं आणि अगेन आम्ही पुण्याला निघालो होतो. सो येता आम्हाला एक चाकणमध्ये अगेन ट्रॅफिक लागलं होतं. सो मग आम्ही जवळ आल्यावरती आम्हाला भूक लागली थोडंसं. मग आम्ही गाडीतच वडापाव वगैरे खात बसलो होतो. नका खाऊ उगाच. कोणती ती व्हाईट येल्लो ह्या पाहिजे. थांब. चटणी पाहिजे मला. सो अशी होती माझी जर्नी. थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.